नमस्कार मंडळी, मराठा हिस्ट्री चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपली पत्र वाचनाची जी मालिका सुरू आहे, पत्रातून आपण इतिहास जाणून घेत आहोत. त्या मालिकेतलं आज हे एक महत्त्वाचं पत्र, आणखीन एक छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातलं हे पत्र आहे. फोंड्याची लढाई ही प्रसिद्ध लढाई होती. त्यामध्ये आपला एक नरवीर धारातीर्थी पडला. कृष्णाजी कंक हे त्यांचं नाव. मूळचे मावळातले भुतोंडे गावातले आणि येसाजी कंकांचे ते नातू. येसाजी कंक हे पायदळाचे सरनोबत होते. खूप मोठी आसामी शिवकाळातली. तर ते पत्र आपण आज पाहणार आहोत. या पत्रातनं बराचसा इतिहास समजतो आपल्याला. कसं वडिलांचंच नाव मुलाला सुद्धा दिलेलं आहे, हे सुद्धा या पत्रामधनं आपल्याला दिसतं. ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. जनरली पत्रांमध्ये बघताना आपल्याला वडिलांचं नाव मुलाला दिलेलं दिसत नाही. आजोबांचं नाव नातवाला दिलेलं बऱ्याचदा हां, दिसतं. आजोबांचं दिसतं, परंतु वडिलांचं दिलेलं दिसत नाही, जे ह्या पत्रामधून आपल्याला दिसतं. तर आपण पत्र घेऊया. उमेश आहे माझ्यासोबत आणि आता उमेश पत्र तुम्हाला समजून सांगेल. मी पत्र वाचन करतो. उमेश पत्र दिसतंय आता स्क्रीनवर? हो, ये. ओके. तर चला वाचायला सुरुवात करूया. श्रीकार आहे पत्रावरती आणि मग पुन्हा जो दुसरा श्रीकार दिसतोय तो मुद्रेमधला श्रीकार आहे. तर श्री आणि मग श्री शंभो शिवजातस्य मुद्राद्यो राजते यदंको सेविनो लेखा वर्तते कश्चनोपरी. ही संभाजीराजांची 15 बुरजी मुद्रा. त्या खालोखाल लगेच अ, अ, मोरोपंतांचे जे चिरंजीव आहेत निळो मोरेश्वर, त्या काळचे ते प्रधान, त्यांची मुद्रा आहे. श्री शंभू नरपती हर्षनिदान मोरेश्वर सुत नीळकंठ मुख्य प्रधान. या दोन्ही मुद्रा आहेत आणि मग पत्राला सुरुवात होते. पत्रवतन म्हणजे वतनपत्र आहे. कृष्णाजी कंक पदाती नायक सेवक राज्य मंडल शके 12 क्रोधन नाम संवत्सरे आषाढ शुद्ध द्वितीया भौमवासर मा निलेचा म्हणजे मशार निलेचा बाप कृष्णाजी बिन येसाजी कंक यास हशमाची हजारी होती. इथपर्यंत घेऊया उमेश, मग हां, पुढचं वाचूया. बरोबर. कृष्णाजी कंक पदाती. पदाती म्हणजे पायदळ. पायदळाचा नायक. सेवक राज्यमंडळ शके 12 म्हणजे हे जसं वतनपत्र आहे, ऑफिसमधनं निघालेलं ऑफिशियल पत्र आहे, त्याच्यामुळे इथे राज्याभिषेक वापरलं गेलंय. 74 साली राज्याभिषेक झाला म्हणजे 12 साधारण 86, 85-86 च्या दरम्यान आहे. तुम्ही जंत्री तपासली तर ती 23 जुलै 1685 तारीख येते त्याची. सो क्रोधन संवत्सर आहे, तो मंगळवार आहे, भौमवासर म्हटलंय, आषाढ शुद्ध द्वितीया आहे. मशार नीलेचा बाप म्हणजे वरती मेन्शन केलेल्या माणसाचा बाप म्हणजे कृष्णाजी कंक बिन येसाजी कंक यास हसमाजी हजारी होती म्हणजे हजारी मनसबदार होते ते. त्यावरी फोंडिया त्यावरी बघा, एक मिनिट आपण सांगूया हे की पत्रवतन कृष्णाजी कंकांना दिलंय. ठीक आहे. आता त्यांच्या वडिलांचा उल्लेख पुन्हा कृष्णाजी बिन येसाजी कंक असा केलाय. म्हणजे इथं 2 कृष्णाजी आहेत हे क्लिअर होतं. बरोबर. फक्त त्याला त्याचे लिहिलं वडील पण कृष्णाजी आहेत. कृष्णाजीचे वडील पण कृष्णाजी आहेत. बरोबर. जे मगाशी तुम्हाला प्रणव म्हणाला, की वडील आणि मुलाचं नाव सेम दिसतं इथे. बरोबर. स्मशानलीलेचा बाप कृष्णाजी बिन येसाजी कंक. पुढे वाचतो. त्यावरी फोंडियाच्या कोटास फिरंगी यांनी लगट केला. तेव्हा राजश्री स्वामी राजापुरीहून स्वार होऊन फोंडियास गेले. ते वक्ती खाडीवरी गनिमासाठी गाठी घालून झुंज बहुतच केले. ते वक्ती जखमा लागून जरतूर झाला म्हणून घरास जावया आज्ञा दिली. धन्यवाद. इथे लढाईचं वर्णन केलेलं दिसतंय, की फोंडियाच्या तटास फिरंग्यांनी लगट केली. म्हणजे फिरंगी फोंड्याच्या तटाला भिडलेत किंवा त्यांनी हल्ला केलाय. राजश्री स्वामी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज स्वार होऊन फोंडियास गेले. म्हणजे लढण्यासाठी संभाजी महाराज फौज घेऊन फोंड्याला गेलेत. त्या व्यक्ती खाडीवर गनिमास गाठून म्हणजे खाडीवर गनिमाला गाठून झुंज बहुत केली. म्हणजे मोठी लढाई झाली. त्या लढाईत जखमा लागून जरतूर झाला. म्हणजे काय म्हणूया आपण जखमी झाला. जरतूर झाला म्हणजे जखमा झाल्या त्याला. म्हणून घराबाहेर जावयाची आज्ञा दिली. म्हणजे लढाईतून त्यांना सुट्टी दिली म्हणण्यापेक्षा ते जखमी झाल्यामुळे त्यांना घरी जायची परवानगी देण्यात आली. परवानगी दिली. घरास आलियावरी जखमा फुटून मयत झाला. त्याचा लेख मशार निल्ले त्याचे नाव कृष्णाजीच ठेविले आहे. 3 वर्षाचा मूळ आहे. त्याचे नावे सुभा चालवावा आणि लोकांच्या जमावास साहूजी कंक आहे त्यास कारभारी करून ठेवावा म्हणून येसाजी कंक यांनी विनंती केली. बरोबर आहे. मग या प्रसंगानंतर ते घरी गेल्यानंतर त्यांचा त्या जखमा फुटून मृत्यू झालाय. कारण पूर्वीच्या काळी अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं, की हे तलवारीचे घाव असतात का सेप्टिक होतं त्या जखमा टिटॅनस, अँटी टिटॅनस पूर्वी असं काही नव्हतं, अशा काही लसी नव्हत्या. त्यावेळी ते आयुर्वेदातले लेप वगैरे लावले जायचे. पण ते सगळे त्या जखमा फुटून मृत्यू व्हायचा. किंबहुना पानिपतच्या लढाईमध्ये असे बरेच उल्लेख मिळतात. अगदी शमशेर बहादुराचा पण उल्लेख मिळतो, की अशा प्रकारे जखमा फुटून ते मेलेत.
वारले. सो इथे सांगायचं म्हणजे येसाजी कंकांनी विनंती अशी केली आहे, की हे जे कृष्णाजी कंक आहेत त्यांचा मुलगा जो 3 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा मूल आहे, त्याच्या नावे हा सुभा चालवावा जो त्यांच्या नावावर आहे. आणि जे चाहूजी कंक आहेत त्यांना आजच्या भाषेत सांगायला गेलं तर पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे ते जे मोठे होईपर्यंत किंवा आपण म्हणू सज्ञान होईपर्यंत तो जो 3 वर्षाचा मुलगा आहे, तो मोठा होईपर्यंत चाहूजी कंक ही सगळी कारभारी चालवतील. असा तो सुभा चालवला अशी अशी विनंती येसाजी कंकांनी केली. बरोबर. त्यावरून स्वामी कृपाळू होऊन कृष्णाजी कंक स्वामी कार्यावरी पडला. याकरता याच्या लेकास सुभा दिला आणि लोकाचा जमाव करावा, हमेशा चाकरीवरी असली पाहिजे, म्हणून चाहूजी कंक 100 मावळ्यात होता. तो माकुल पाहून कारभार चालवायसी दिला. बरोबर. म्हणजे इकडे काय झालंय, ती विनंती छत्रपती संभाजीराजांनी मान्य केली आणि तो सुभा पुढे त्या 3 वर्षाच्या मुलाच्या नावे चाऊजी कंक चालवतील याला त्यांनी मान्यता दिली आहे. कारण चाऊजी कंक माकुल हा शब्द बघा वापरलाय. माकुल म्हणजे शहाणा आहे. त्यांच्यात तो चाऊजी कंक शहाणा आहे. त्याच्यामुळे त्याला तो पुढे चालवायला सांगितलंय आणि एक छान वाक्य आहे, की जमाव करावा आणि हमेशा चाकरीवर असले पाहिजे. म्हणजे सगळे ते लोकं जे लढाई म्हणजे जे संभाजी महाराजांच्या फौजेमध्ये होते, त्या सगळ्यांनी संभाजी महाराजांच्या फौजेतच राहावं, अशा अर्थी ते वाक्य आहे. आणि माकुल पाहून कारभार चालवायच दिला. म्हणजे त्या शहाण्या असलेल्या चाऊजी कंक याला हा कारभार चालवायला दिला मुलाच्या नावाने, ज्याचं नाव कृष्णाजी कंक आहे. तसं हे थोडक्यात पत्र आहे आणि हे अगदी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही एवढी पत्र तुमच्यासमोर आत्ता वाचत आलो या मालिकेदरम्यान. अतिशय धामधुमीच्या काळात हे पत्र लिहिलं गेलंय. ती फोंड्याची लढाई आहे. आणि या पत्रामध्ये पण आपल्याला हे दिसतं जे शिवकाळापासून आपण पाहत आलोय, की स्वामी कार्यावर कोणी कामाला आलं, तर पुढे त्यांची काळजी त्यांना थोडक्यात अगदी आजच्या भाषेत सांगायचं तर वाऱ्यावर सोडून दिलं जात नसे. पुढे सगळी त्यांची व्यवस्था लावली जायची. हा फरक होता आपल्यात आणि मोगलाईमध्ये. सो हे पत्र पुन्हा एकदा दिसतं, की त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, छत्रपती संभाजी महाराजांचा काळ हा जरी स्थिर नसला, या लढायांनी हा तर 86 साल म्हणजे तर मुघलांनी पूर्ण महाराष्ट्र गिळण्यासाठी मुघल दिल्लीतून खाली आलेत. या परिस्थितीतही या परिस्थितीतही सगळीकडनं शत्रूंनी घेरलाय. फोंड्याला फिरंगी आलेत. त्यांना संभाजी महाराज तोंड देत आहेत. त्या अवस्थेत पण ते कृष्णाजी कंकांबद्दल ही पुढची व्यवस्था लावून देत आहेत. अतिशय चांगलं पत्र आहे. तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. हो, निश्चितच. आणि चाहूजी कंक यांच्याबद्दल पुढे काही इतिहासात फारशी माहिती मिळत नाही. ती अजून मिळाली तर आपण आणण्याचा प्रयत्न करूया. पण एक नवीन नाव या पत्रामधनं आपल्याला कळतं. पुढे येसाजी कंक अनेक दिवस अजून पुढे हयात होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांचं ज्यावेळी मंचकारोहण झालं, त्यावेळेस तिथे येसाजी कंक देखील होते रायगडावरती. ही माहिती आपल्याला मिळते. अशीच पत्र पाहत राहूया. मराठी हिस्ट्री चॅनल तुम्ही बघत आहात. ट्यून इन करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पाहत रहा आमची ही पत्र वाचनाची मालिका. पुन्हा भेटूया नवीन पत्रासह. थँक यू. थँक यू. धन्यवाद. गरवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म जो बचाए आपकी कार को यूवी रेस, एसिड रेन या बर्ड ड्रॉपिंग से और रखे आपकी कार को नई की नई।